असंविधानिक फसवणूक केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे राजकीय मरण काही दिवस पुढे ढकललं गेलं इतकंच असं त्यांनी ही तारीख पुढे गेल्यावर म्हटलंय। मित्र हो, नमस्कार। प्रत्येक माणसाला आपल्या कर्माची फळं कधी ना कधी हमखास भोगावी लागतात मित्रांनो। म्हणजे काय, सत्य जे असतं ना ते काही असं फार दिवस दाबून ठेवता येत नाही, लपवून ठेवता येत नाही। एक ना एक दिवस हे सत्य स्वतःहून बाहेर येतं, स्वतःहून उघडं पडतं आणि मग भल्या भल्यांची पंचायत होऊन बसते। आता हेच बघा, खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची? अहो, या प्रश्नाची खरी उत्तर तर शेंबड्या पोराला सुद्धा माहीत आहेत ना हो। पण तरी सुद्धा आपल्याला न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। आणि आता हे सुप्रीम कोर्टातलं प्रकरण अगदी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे। खरं तर अहो, खूप आधीच याचा न्यायनिवाडा होऊन जायला हवा होता, पण दुर्दैवानं तसं काही झालं नाही। सर्वोच्च न्यायालय हे अंतिम आहे आणि आता भूषण गवई हे सरन्यायाधीश आहेत मित्रांनो। खरं तर बघा, 20 ऑगस्ट रोजी ही सुनावणी अपेक्षित होती, पण ती आता या तारखेला होणार नाही। म्हणजे 20 तारखेला आता ही सुनावणी होणार नाही। या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठातील न्यायमूर्ती सूर्यकांत हे दुसऱ्या एका महत्वाच्या घटनापीठाचे सदस्य आहेत आणि या दुसऱ्या घटनापीठासमोर 19 ऑगस्ट पासून एक महत्वाची सुनावणी सुरू होत आहे। त्यामुळं एकाच वेळी दोन्ही प्रकरणावर सुनावणी घेणं शक्य नाही। शिवसेना प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली ती यामुळं। बघा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा निकाल लागणं गरजेचं आहे। त्यामुळं तातडीनं याची सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीनं ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयाला केली, पण तातडीच्या सुनावणीला न्यायालयानं नकार दिला या सगळ्या कारणामुळं। आता ही सुनावणी 23 ऑगस्ट नंतर होऊ शकते। गेल्या 3.5 वर्षापासून महाराष्ट्राला याची प्रतीक्षा आहे, उत्सुकताही आहे। शिवसेना पक्ष आणि पक्षाचं धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांना मिळणार की एकनाथ शिंदे यांना? महाराष्ट्राला जरी बघा याची प्रतीक्षा असली, उत्सुकता असली, तरी शिंदे गटाला मात्र याची मोठी धास्ती आहे। खोटेपणाला अधिक आयुष्य नसतं मित्रांनो। उसनं अवसान अधिक वेळ टिकत देखील नसतं। घडा भरतो 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 आणि एक दिवस तो नक्की फुटतो। एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत असंच काही होईल की काय? तसं झालं तर शिंदे आणि कंपनीचं भविष्य आणि भवितव्य ते काय मग? भाजपाकडून तर आधीपासूनच त्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, दाबण्याचा प्रयत्न होतोय। अहो, अखेर एकनाथ शिंदे गटाला याच भाजपामध्ये विलीन होण्याची वेळ येऊ शकते, पण हे सगळं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे आणि हा निकाल आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। 20 ऑगस्टची तारीख जरी पुढे गेली असली तरी ती फारशी लांबणार नाही। प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांना तर या निकालाबाबत खूप मोठी आशा आहे। अंतिम निकाल हा उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल असा त्यांचा ठाम विश्वास आहे। त्यांचा हा विश्वास त्यांनी एका ट्विटमधून देखील व्यक्त केलेला आहे। असंविधानिक फसवणूक केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे राजकीय मरण काही दिवस पुढे ढकललं गेलं इतकंच असं त्यांनी ही तारीख पुढे गेल्यावर म्हटलंय। म्हणजेच आजचं मरण उद्यावर ना। अहो, एक ना एक दिवस तो दिवस उजाडणारच आहे आणि आता त्यासाठी फार काळ वाट देखील पाहावी लागणार नाही। पण एकनाथ शिंदे यांची घागर अखेर उतानी पडण्याची मोठी शक्यता त्यामुळे दिसू लागली आहे। सुप्रीम कोर्टातला हा निकाल शिंदे यांच्या विरोधात गेला तर त्यांचं आणि त्यांच्या गटाचं भविष्य आणि भवितव्य काय असेल असं तुम्हाला वाटतं मित्रांनो? जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।